मिरज येथील गणेश तलावाजवळ तरुणाचा धारदार शस्त्राने निर्घुण खून. शहरातील गजबजलेल्या गणेश तलावाजवळ शनिवारी रात्री निखिल विलास कलगुटकी राहणार मिरज या तरुणाचा धारदार शस्त्राने निर्घुण खून करण्यात आलाय. या घटनेमुळे मिरज शहरात खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार टोळी युद्ध व जुन्या राजकीय वादातून हा हल्ला झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. निखिलला काही जणांनी रात्री गणेश तलावाजवळ बोलावून घेतले होते. त्यानंतर त्याच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करण्यात आल्याने डोक्यात वरमी घाव बसल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. जखमी निखिल कलगुटकीला तातडीने मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु अतिरक्तस्रावामुळे उपचार सुरू असतानाच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनास्थळावर पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कविता बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे आणि पोलीस निरीक्षक किरण रासकर यांनी धाव घेतली. मिरज शहर पोलीस ठाण्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण पथके हल्लेखोरांच्या शोधासाठी रवाना झाली आहेत. या हल्ल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून गणेश तलाव परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. तपास शहर पोलीस ठाणे करत आहेत. अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.